नमस्कार मित्रांनो. आत्तापर्यंत आपण भक्ती म्हणजे प्रेम आणि समर्पण कसं असतं ते पाहिलं. आता आजचा अध्याय आपल्याला एक खूपच महत्त्वाचा प्रश्न विचारायला लावतो. मी कोण आहे? चला आज समजून घेऊया क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ योग, जो आपल्याला शरीर आणि आत्म्यातला फरक हळूवारपणे शिकवतो. अर्जुन विचारतो, हे कृष्णा, हे शरीर म्हणजे काय? आणि खरं तर मी कोण आहे? श्रीकृष्ण हसून सांगतात, हे शरीर म्हणजे क्षेत्र, जसं एक शेत. आणि जो या शरीराला पाहतो, अनुभवतो, समजतो, तो म्हणजे क्षेत्रज्ञ, म्हणजे आत्मा. जसं शेतात माती असते, पाणी असतं, बी असतं, पण शेत स्वतः काही करत नाही. शेतकरी मेहनत घेतो तेव्हा पीक येतं. तसंच शरीर आहे आणि त्याचा शेतकरी म्हणजे आत्मा. शरीर हे साधन आहे आणि आत्मा म्हणजे चालक. मग खरं ज्ञान म्हणजे काय? श्रीकृष्ण सांगतात, हे शरीर बदलतं, झिजतं, नष्ट होतं, पण आत्मा कधीच नष्ट होत नाही. हे ज्याला उमगतं तोच खरा ज्ञानी. असा ज्ञानी माणूस नम्र असतो, राग पटकन धरून ठेवत नाही, संयम राखतो, थोडक्यात समाधानी असतो. मनात भगवंताचं स्मरण ठेवतो आणि संसारात राहूनही त्यात अडकत नाही. श्रीकृष्ण अजून एक गोड गोष्ट सांगतात, मी फक्त दूर कुठेतरी नाही, मी प्रत्येकाच्या आत आत्मा म्हणून आहे. जसं एकाच विजेमुळे अनेक बल्ब उजळतात, तसंच एक परमात्मा सगळ्यांच्या आत प्रकाश देतो. एकदा छोट्या मुलाला प्रश्न पडतो, माझं नाव, माझं शरीर, हाच मी का? आजी त्याला आरशासमोर उभे करते आणि म्हणते, आरशात जे दिसतं ते शरीर, पण जे पाहतंय, जाणवतंय, तो तू आहेस, आत्मा. शरीर म्हणजे बासरी, आत्मा म्हणजे त्यातली फुंकर. शरीर म्हणजे फुगा, आत्मा म्हणजे त्यातली हवा. मी शरीर नाही, मी आत्मा आहे. हे जेव्हा मनापासून कळतं तेव्हा दुःखातही शांतता राहते आणि सुखातही अहंकार येत नाही. आज आपण काय शिकलो? शरीर तात्पुरतं आहे, आत्मा शाश्वत आहे. आत्म्याला ओळखणारा ज्ञानी होतो आणि जो भगवंताला सर्वत्र पाहतो तो कधीच एकटा नसतो. पुढील अध्यायात आपण पाहणार आहोत त्रिगुण विभाग योग. सगळं सतत बदलतं का? मन कधी शांत, कधी अस्वस्थ का होतं? कारण त्रिगुणांचा खेळ. लवकरच भेटूया